मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती की मी काही दिवसापूर्वी एक व्लॉग बनवला होता, जसं मी डेली व्लॉग बनवते आणि ज्याच्यामध्ये मी शॉपिंगला गेले होते. तर एका शॉपमध्ये मी ड्रेस बघितला, तो मला आवडला पण फक्त त्याची ओढणी जी होती ती मला आवडली नाही, म्हणून मी तिथे तो ड्रेस घ्यायचं कॅन्सल केलं आणि दुसऱ्या शॉपमध्ये जाऊन मी माझी शॉपिंग केली. पण मी त्या शॉपचं नाव कुठे घेतलं नव्हतं किंवा त्या शॉपला काही वाईट बोलली नाही, पण फक्त तिथे मला ओढणी आवडली नाही एवढंच मी बोलले. तर या व्हिडिओवरून त्या शॉपच्या ओनरनी मला वकिलांकडून लीगल नोटीस पाठवली आहे आणि ज्याच्यामध्ये असं मेन्शन केले की मी त्यांच्या शॉपची जाणून बुजून बदनामी केली आणि त्याच्या बदल्यात 15 लाख रुपयांची नुकसान भरपाईचा दावा माझ्यावरती ठोकलेला आहे. आता तुम्हीच सांगा, ज्या देशात आपण राहतोय इथे आपल्याला संविधानाने आपलं मत मांडण्याचा अधिकार दिला, तिथे फक्त आपल्याला काय आवडलं आणि काय नाही हे पण आपण मांडू शकत नाही का? आणि मी पण एक सामान्य घरातलीच मुलगी आहे, फक्त वेगळं काहीतरी करावं म्हणून सोशल मीडियावरती आले. पण याचा अर्थ असा नाही ना की